हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण अशा ठिकाणी जाणार आहोत, ते नाशिकमधील अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे। तिथे स्पोर्ट्स रिलेटेड लहान मुलांचे मोठ्यांचे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही बाय करू शकता आणि सध्या तिथे डिस्काउंट सुरू आहेत। अंडर ₹99 मध्ये तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट्स मिळून जाईल। तर त्या ठिकाणाचं नाव आहे डिकॅथलॉन। तर आज आम्ही जाणार आहोत डिकॅथलॉनला आणि काय घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच। तर कशासाठी जातोय डिकॅथलॉनला ते त्या ब्लॉगमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडेल। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर चला मग जाऊया। तर डिकॅथलॉनला जाताना ना व्ह्यू जो आहे ना तो प्रचंड भारी व्ह्यू आहे। तर ही जी आहे ती पांडव लेणी, आपल्याला बौद्ध लेणी पण याला म्हणता, ही लागलेली खूप छान छान नजारे आपल्याला पाहायला भेटतात डिकॅथलॉनला जायला। तर काही मी ज्या क्लिप्स आहेत त्या तुम्हाला शेअर केलेल्या आहेत। जर तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्हाला माहिती असेल की मॉन्सूनमध्ये नाशिक तर एक खूप भारी काश्मीरच म्हणा ना तुम्ही, काश्मीरच होऊन जातं। नाशिकचं वातावरण इतकं भारी होऊन जातं मॉन्सूनमध्ये, पाहायला खूप छान वाटतं। आणि आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणचा व्ह्यू जो आहे तो प्रचंड सुंदर आहे। तर जे डिकॅथलॉन आहे ते मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवेवरती आहेत आणि आपण डिकॅथलॉनला पोहोचलेलो आहोत। तर आजचा रविवार असल्यामुळे आज गर्दी होती आणि इथे ना पार्किंगसाठी प्रचंड अशी मोठी जागा आहेत आणि आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहेत। आणि बघा विहांशसाठी तर खूप मजा आहे, कारण खूप स्पेशियस असं डिकॅथलॉन आहे आणि लहान मुलांसाठी ना स्पेशल एरिया आहे खेळण्यांचा, प्ले स्टेशन एरिया आहे। तर इथे विहांश म्हणतोय की त्याला बॅट हवी आहे। तर इथे ना टेबल टेनिस होता, तुम्ही ट्रायल करू शकता। तर विहांश पप्पा टेनिस खेळत आहे, तर म्हटलं की आपणच कशाला मागे राहायचं। तर मी पण फर्स्ट टाईम, याच्या आधी कधीच खेळलेली नाही, तर मी पण आज फर्स्ट टाईम टेबल टेनिस खेळणार आहे। तर आमचा जो डिकॅथलॉनला येण्याचा जो मुद्दा होता, मेन हेतू होता ते की विहांशला आम्हाला बड्डेसाठी सायकल घ्यायची आहे आणि त्याचं ॲक्च्युली पॅरेंट्स मुलांना सरप्राईज गिफ्ट देत असतात, पण आमच्या बाबतीत उलटा आहे की विहांश आम्हाला सांगतो की त्याला बड्डेला सायकल घेऊन हवी आहे। तर गोष्ट अशी आहे की तो खाली गार्डनमध्ये खेळायला जातो आणि दुसऱ्या मुलांच्या जेव्हा सायकल बघतो, मुलं सायकल चालवताना त्याला दिसतं, तर तो आम्हाला खूप फोर्स करतो की मला पण सायकल चालवायची आहे, मला पण सायकल हवी आहे। आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, त्याच्याकडे ऑलरेडी एक छोटी सायकल आहे पण आता तो मोठा झालेला आहे, तर त्याला अशी सायकल हवी आहे। तर म्हटलं की ठीक आहे, बड्डे पण येतो आहे नेक्स्ट मंथमध्ये, तर बघूया काय डिस्काउंट आहे, काय ऑफर्स आहेत। आणि डिकॅथलॉनमध्ये सायकल्स जे आहेत त्यांची क्वालिटी चांगली असते आणि सेफ्टी फीचर्स असतात लहान मुलांसाठी। तर त्यासाठी आम्ही डिकॅथलॉनला आलेलो होतो विहांशसाठी सायकल बघायला। बघा किती क्यूट सायकल आहे, अतिशय स्टायलिश वाटते ही सायकल आणि विहांश मस्त एन्जॉय करतोय। त्याला अजूनपर्यंत चालवता नाही येत, पण जेव्हा तो त्याच्याकडे येईल तर मे बी तो शिकेल सायकल चालवायला। त्यानंतर आम्ही जस्ट ओव्हरलुक करतोय की काय काय प्रोडक्ट्स आहेत। तर म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरला पण दाखवूया की कसं असतं डिकॅथलॉन आणि काय काय इथे प्रोडक्ट्स असतात। तर स्पोर्ट्स रिलेटेड सगळे A to Z तुम्हाला प्रोडक्ट्स इथे मिळून जाईल। जिमसाठी लागणारे कपडे, त्यानंतर बॉल्स, म्हणजे सगळ्या गोष्टी, इवन तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर ट्रेकिंगसाठी जे लागणारे सामान असतात ते सुद्धा मिळतात। 199 मध्ये जे लेडीजचे जे जिमचे टी शर्ट्स
शॉर्ट्स असतात ते सुद्धा 200 रुपयामध्ये खूप छान आहेत। आणि हे बघा, हा जो प्ले एरिया आहे मुलांसाठी, म्हणजे मुलं कसे एंगेज राहू शकता, तर छान आहे। तर इथे विहांश जंपिंग करतोय। तर इथे ना 600-700 मध्ये जे शूज आहे ऑफरमध्ये सध्या सेल सुरू आहे। तर खूप छान असे कम्फर्टेबल शूज आहेत। तर तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर तुम्ही नक्की या सेलचा, ऑफरचा नक्की लाभ घ्या। खूप छान असे कम्फर्टेबल शूज आहेत। आणि त्यानंतर ना विहांश इथे गोल्फ खेळतोय। त्यांनी ऑलरेडी ना ऑलिम्पिकच्या जेव्हा आम्ही मॅचेस बघत होतो ना तेव्हा त्यांनी बघितलेला, त्यामुळे तो ट्राय करतो इथे गोल्फ खेळण्याचं। त्यानंतर ना आम्ही आलेलो लहान मुलांच्या सेक्शनमध्ये। तर स्विमिंगचे जे कॉस्ट्यूम आहेत ना, खूप छान छान कॉस्ट्यूम्स आहेत, लहान मुलांचे, मोठ्यांचे। तुम्हाला A to Z प्रत्येक क्वालिटीचे, प्रत्येक व्हरायटीचे स्विमिंग कॉस्ट्यूम पाहायला इथे मिळेल। त्यानंतर ट्रेकिंगसाठी जे लागणारे तंबू असतात, टेंट्स असतात, इथे टेंटसुद्धा आहे। क्वालिटी अतिशय चांगली आहे। आणि बघा, विहांश गेला आतमध्ये टेंटमध्ये झोपायला। त्यानंतर या ज्या फोल्डेबल चेअर्स आहेत त्या पण अतिशय छान आहेत। मी बसलेली, विहांश सुद्धा बसलेला या चेअरवरती। आणि ट्रेकिंगसाठी लागणारे जे फोल्डेबल बेड्स आहे, बघा किती छान बेड्स आहे आणि एकदम फोल्ड होऊन जातं, म्हणजे तुम्हाला सामान जे कॅरी करणं आहे ते खूप इझी जातं। तर ट्रेकिंगसाठी लागणारं प्रत्येक सामान तुम्हाला डिकॅथलॉनमध्ये मिळेल। तर मंडळी, हा होता आजचा डिकॅथलॉनचा ब्लॉग। मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल। ब्लॉग आवडला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आणि मंडळी, आमच्या नाशिकचा जो हा व्ह्यू आहे हा नक्की बघून जा। आणि समोर ना एक मस्त प्लेन येणार आहे, तो प्लेनसुद्धा बघून जा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या मंडळी।